बेकायदेशीर काडतुसे बाळगणाऱ्या एकास अटक, 20 जिवंत राऊंड जप्त। बेकायदेशीर काडतुसे बाळगणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे। ऋषिराज विजय पाटील वय 36 वर्ष, राहणार सडोली खालसा असे अटक केलेल्याचे नाव असून याच्याकडून 20 जिवंत राऊंड असा एकूण 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ऋषिराज पाटील याच्याकडे बेकायदेशीर राऊंड असून तो हळदी येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली असता पथकाने कोल्हापूर ते राधानगरी जाणाऱ्या रोडवर ऋषिराज पाटील याला सापळा रचून ताब्यात घेतले। पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।